मॅच सुरू होईल. एका बाजूला अनंत बुल्स, दुसऱ्या बाजूला किंगफिशर 11. थांबा प्रतीक, थांबा. टॉस जिंकलाय किंगफिशर 11 ने. बॅटिंगचा निर्णय घेतलाय. सामना सुरू होईल. ऐकू आवाज मोनिश पाटील यांचा. हॅलो चेक. हॅलो. एस RAPL 2024 रिजन्सी अनंतम प्रीमियर लीग 2024च्या महासंग्रामामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण चालू असलेली मॅच पाहतो. एका बाजूला किंगफिशर 11 आणि दुसऱ्या बाजूला अनंतम बुल्स. सुपर्ब. मागचीच मॅच खूप चांगल्या पद्धतीने झाली. ही देखील मॅच तशीच असावी. अंपायरचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल पंचांचा इशारा. इट्स वाईट. अतिरिक्त धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावीच्या मदतीनं धावत संख्या फलकावरती आपण पाहतोय 1 या आकड्यावरती. बोलतो यार अशू आहे गोलंदाजीवरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस वन्स अगेन पंचांचा इशारा. अंपायर सिग्नल येतोय की व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावत संख्या फलकावरती आपण पाहतोय 2 या आकड्यावरती. पहिले झोन बॉल जर बघितले गेले तर मग व्हाईटच्या स्वरूपात हाताळले गेलेत. थोडंसं गोलंदाजीमध्ये सुधार करावा लागेल. नेक्स्ट बॉल. अशू तयार होत आहे. हा चेंडू चांगला आहे. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर लाईटचं क्रॅकिंग शॉट. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. येणारा हा पहिला चौकार. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. स्ट्रायकर एंडला करणच्या बॅटमधनं हा पहिलाच बॉल खूप सुंदर पद्धतीने बॅटचा फेस ओपन केला. गॅप दिसत होता एक्स्ट्रा कव्हरला आणि चेंडूला सरळ पाठवलं सीमारेषा बाहेर आणि चौकार धावसंख्या टोटल फलकावरती पोहोचते ती 6 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर आहे. पंच इशारा करतील की आणखी एक वाईट चेंडू हाताळला गेलाय. अतिरिक्त धावा खूप साऱ्या दिल्या जातात. याच अतिरिक्त धावा वाचवाव्या लागतील. मागच्याच मॅचमध्ये आपण पाहिला एक धाव अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये खूप सारी इम्पॉर्टंट झाली होती. त्यामुळे क्रिकेटमध्ये आपण अनेकदा पाहतोय ना की एक धाव खूप सारी महत्वाची असते. बोलतो यार थोडासा सुधार करावा लागेल अशूला. हा चेंडू पहा त्या क्षेत्रामध्ये पण इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्यानंतर जर बघितलं तर 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस वाडी शॉर्कर पॉपिंग क्रीज मध्ये हाताळलाय. सुंदर चेंडू आहे. खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय चेंडूला. अशा प्लॅन वरती तुम्हाला वर्क करावं लागेल आणि त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं. वाडी शॉर्कर एक बेस्ट पर्याय. ब्रह्मास्त्र क्रिकेट मधला यॉर्कर तो मात्र काढला गेला आणि डॉट बॉलची सांगता पहिला निर्धाव चेंडू आपण पाहायला मिळाला. यावेळेस एलिव्हेट करायचा होता ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पण बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. आणखी एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 9 पाहतोय. फुल टॉस पद्धतीने चेंडू होता. बॉल चाललाय सीमारेषा बाहेर चौकाराकरिता आणि 4 धावेने धावसंख्या फलकावरती वाढताना देखील पाहायला मिळते. बघा पहिला षटक प्रगतीपथावरती एक प्रमुख गोलंदाज अशूला मात्र गोलंदाजीवरती आणला गेला आणि त्याच्या अगेन्स्ट अटॅक केलाय. फलंदाजांची आक्रमकता तीव्रता खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. म्हणूनच की काय सध्याच्या घडीला टीम किंगफिशर 11 एका सेफ पोझिशन वरती आहेत. नेक्स्ट बॉल हलक्या गतीने कट करण्याचा प्रयत्न. इनफिल्ड मध्ये चेंडूला अडवलं गेलं आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळाली. 5 चेंडूंचा खेळ समाप्त आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 13 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेस लॉफ्टेड शॉट आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा. इथे पण फलंदाजाला बाद व्हावं लागेल. विकेट क्रमांक पहिला फलंदाज बाद होतोय.
बॅटिंग करतायत सध्या करण, ज्याने खूप चांगली बॅटिंग केली आहे. एक चौकार त्याच्या बॅटमधनं. धावसंख्या फलकावरती 13 आहेत. 9 वरती एक चौकार पाहायला मिळाला आणि तदनंतर धावा मात्र थांबवल्या गेल्यात. चिन्मय आहेत गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन. पहिलाच बॉल फुलटॉस पद्धतीचा होता, अगदी सरळ रेषेमध्ये बॉल चाललाय सीमारेषा बाहेर चौकाराकरिता आणि चौकाराने धावसंख्या देखील फळकावरती वाढताना पाहायला मिळतीये. 17 धावा फळकावरती जोडला गेला. पहिलाच बॉल चिन्मयच्या अगेन्स्ट खूप चांगल्या पद्धतीने आणि अगदी सरळ रेषेमध्ये खेळून काढला गेला. स्ट्रेट ड्राईव्ह केला गेला आणि चेंडूला मात्र चौकाराकरिता. पुढचा बॉल, यावेळेस पंचांचा इशारा नो बॉल आणि त्याच्यावरती मिळाला 4 धावा. टोटल 5 धावा. चौकाराने आणि नोने वाढल्या गेल्यात. 22 धावा फळकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस पाठीमागे प्रोटेक्ट करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. श्रेयस तिथे होते आणि तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 23 या आकड्यावरती आपण पाहतोय. RAPL 2024 खूप चांगल्या पद्धतीने हा मैदान सजवला गेलाय. एक चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि खूप चांगलं क्रिकेट सध्या चालू आहे मैदानामध्ये. यावेळेस पहा क्लीन बोल्ड, फलंदाज होतोय बाद. विकेट क्रमांक 2, सफलता मिळाली चिन्मयला. राहुलला पाहतोय कारण की खूप चांगला चेंडू हाताळला गेला चिन्मयने. अगदी टप्पा पडला पुढ्यामध्ये आणि तदनंतर चेंडूने दिशा बदलली आणि मग यष्टांचा वेध घेताना विकेट क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावरती आपण राहुलला पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडला आपण करणला पाहतोय, ज्याने चांगली बॅटिंग केली पण एक पार्टनरशिप टिकवावी लागेल. येणाऱ्या फलंदाजाला करण सोबत थोडासा का होईना पण साथ द्यावा लागेल. चिन्मय तयार, थोडासा पॉझिटिव्ह माइंड सेटमध्ये आता असणार आहे कारण की विकेट मिळालाय. यावेळेस पहा हलक्या गतीने लॉंग ऑनला खेळला गेला. एक धाव तिथे कंप्लीट केली जाईल आणि याच एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 24 आकड्यावरती. 2 विकेट आपण मैदानाच्या बाहेर पाहतोय. पहिल्या विकेटचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना चिन्मयने देखील एक विकेट मिळवलाय. चांगली गोलंदाजी चालू आहे. ज्या पद्धतीने धावा रोखायच्या होता ते काम सध्या गोलंदाज करतात कारण की सुरुवातीच्या गडीमध्ये पहिल्या षटकामध्ये जर पाहिला तर धाव्यांचा वेग वाढवायला सुरुवात केली होती पण तदनंतर विकेट मिळाले. पार्टनरशिप तुम्ही ब्रेक केली तर मग धावा देखील रोखू शकता. नॉन स्ट्रायकर एंडला राहुल आणि स्ट्रायकर एंडला ज्याच्यावरती खूप सारं लक्ष लागलंय करणला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल, हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले पण त्याच्या आवाक्यापासून चेंडू दूर राहिलाय आणि करणच्या बॅटमधनं हा येणारा आणखी एक मोठा फटका, आणखी एक चौकार. चेंडूला आणि चेंडूचा वेग जो होता तो खूप जास्त होता
त्या अनुषंगाने डाईव्ह केलं होतं, पण चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे बाहेर. पण तदनंतर स्वतःला सावरताना खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक 2 इथून समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना टीम किंगफिशर 11 संघाची धावसंख्या फलकावरती 29 आकड्यावरती पाहतोय. षटक क्रमांक 3 आपण पवनला पाहूयात गोलंदाजीवरती. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन आता बघावं लागेल पवन क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवतोय, कशा प्रकारे चक्रव्यूह रचतोय आणि त्या चक्रव्यूह मध्ये विकेट मिळतील का. कारण की याच पद्धतीने जर किंगफिशर 11 बॅटिंग करत राहिली तर मग एक हाय स्कोरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. करण तयार. लवा फुल टॉस चेंडू होता, अगदी सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अभिषेक तिथे पोहोचला आणि गॅदर करून चेंडूला फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 30 आकड्यावरती 3-0. एक चांगली पार्टनरशिप चालू आहे करण आणि राहुलच्या माध्यमातून आणि पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल किंगफिशर 11 संघाला आणि त्याच अपेक्षेमध्ये आता मैदानामध्ये आहेत दोघे पण. नेक्स्ट बॉल यावेळेस हवेमध्ये आहे, मिस टाइम स्ट्रोक होता पण अभिषेक तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. विकेट घेण्याची एक संधी होती पण गमावली गेली आणि तदनंतर एक धाव कंप्लीट एका धावेच्या मदतीने 31 आकड्यावरती धावसंख्या. 2 विकेटच्या नुकसानवरती 31 धावा आपण फलकावरती पाहतोय. पवन तयार. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू चाललाय करणच्या बॅटमधनं. आणखी एक चांगला फटका. सुपर बॅटिंग चालू आहे करणच्या माध्यमातून आणि चौकार. 35 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली गेली. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना वेगाने बॅटिंग करतात. बोला तयार. येणारा पुढचा चेंडू स्विचिटची तयारी केली आहे. गॅप मध्ये चेंडू, बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. आणखी एक चांगला फटका, आणखी एक चौकार. टीम किंगफिशर 11 ला मिळतात 4 धावा. करणवरती थोडंसं का होईना पण आता प्रिपेअर व्हावं लागेल, थोडंसं का होईना पण करणचा विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. कारण की इथून येणारे षटक अगदी 5 षटकांची आपण मॅच पाहतो आणि करण 4थ्या षटकापर्यंत जरी टिकला तरी पण धावसंख्येचा स्कोर जो धावसंख्येचा जो वेग आहे तो वाढवेल वेगाने. म्हणूनच की काय करणचा विकेट आता खूप जास्त गरजेचा होऊ शकतो. पुढचा बॉल यावेळेस खूप चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त एफर्ट्स खूप चांगल्या पद्धतीने घेतले होते आणि तदनंतर धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. जवळजवळ 4 धावा वाचवल्यात तिथे. डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडूची सांगता आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 5 बॉल झालेत, 1 बॉल बाकी अजून. शेवटचा अंतिम चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तिथे कंप्लीट केली. स्ट्राइक रोटेट केली जाईल आणि स्वतःकडे स्ट्राइक ठेवली जाईल. तर इथून षटक समाप्त झाले. षटक क्रमांक 3 समाप्तीनंतर जर बघितलं गेलं तर धावसंख्या फलकावरती टोटल आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग करताना किंगफिशर 11 या संघाची 40 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 40 धावा फलकावरती आहेत. येणारे आता मात्र इथून 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. बोलो तयार. ऑन साइडला पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, एक्झिक्यूट केला चौकाराकरिता. जाऊन पोहोचूया. आता वेळ आली आहे, ज्या पद्धतीने करण बॅटिंग करतोय राहुलला देखील त्याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. कारण की शेवटच्या षटक आता मात्र इथून बाकी राहिले 2.
त्यामुळे जितक्या जास्त धावा होतील, कारण की विकेट हातामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये विकेट पडले होते, पण नंतर चांगली पार्टनरशिप राहुलच्या बॅटमधनं देखील एक चांगला फटका. बॉल चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. राहुलच्या बॅटमध्ये येणारा हा पहिला चौका. नेक्स्ट बॉल, यावेळेस पुन्हा एकदा बॉल चालला सीमारेषा बाहेर. राहुलच्या बॅटमधनं देखील आणखी एक मोठा फटका चौकाराकरिता आणि 4 धावेने 53 या आकड्यावरती धावसंख्या आपण फळकावरती पाहतोय. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 53 धावा आहेत. यावेळेस हवेमध्ये झेल टिपली जाईल आणि विकेट क्रमांक 3 एक चांगली पार्टनरशिप. इथून आता ब्रेक होते. फलंदाज राहुल हॅज टू डिपार्ट. पाचवं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेस पहा, स्विचिंगची तयारी केली होती पण प्रोटेक्ट केलं गेलं इनफिल्ड मध्ये आणि तदनंतर धावा वाचवल्या गेल्या आपल्या संघासाठी. एक धावा महत्वाच्या आहेत या क्रिकेटच्या विश्वामध्ये आणि त्या धावा आता खूप चांगल्या पद्धतीने. मग सुरुवातीच्या घडीमध्ये जर बघितलं गेलं तर पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं स्ट्रगल करताना क्षेत्ररक्षकांना, पण तदनंतरचं क्षेत्ररक्षण सुपर्ब होतं. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, पण बॅटच्या पट्ट्यामध्ये काहीसा चेंडू येत नाही आणि तदनंतर डॉट बॉल. लगातारचे 2 निर्धाव चेंडू आपण पाहिले गोलंदाजाच्या माध्यमातून. एबी आहे गोलंदाजीवरती, जर्सी क्रमांक 30 परिधान केलेला. शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय. यावेळेस पहा, ड्राईव्ह केलाय पाठीमागे, क्षेत्ररक्षक होता, चुकी घडली, चुकी झाली आहे आणि आता चुकीची शिक्षा भोगावी लागेल, कारण की चेंडू चालला सरळ सीमारेषा बाहेर चौकाराकरिता. आणि पहिले जे 2 डॉट बॉल होते, 3रा बॉल देखील मी म्हणेन की खूप चांगल्या पद्धतीने तितकंच चांगला फटका देखील होता, पण क्षेत्ररक्षकाची चुकी आणि त्याचा फायदा उचलला गेला. 57 धावसंख्या 57 वरती आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपण नाणेफेकीसाठी यायचं. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय सीमारेषा बाहेर चौकाराकरिता. आणखी एक दमदार स्ट्रोक. अल्पस्ट्रॉस 11. धावसंख्या 61 या आकड्यावरती. चांगलं क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने अडवलं गेलं. तदनंतर 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढली आहे. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 63 या आकड्यावरती. या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, तो म्हणजे 5. पहिले 2 बॉल डॉट, तदनंतर 2 लगातार चौकार, मग एक डबल आपण धावसंख्या पाहिली आणि तदनंतर आता जर पाहतोय तर शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. तदनंतर आपण जाऊयात नाणेफेकीच्या कक्षामध्ये, जिथे आपण टॉस बॉक्समध्ये चर्चा करूयात दोन्ही संघांच्या कर्णधारांसोबत आणि पुन्हा एकदा या मॅचच्या उत्तरार्धामध्ये पोहोचूयात. लोवर फुल टॉस चेंडू होता ऑन साइडला. एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली जाईल. 2 धावा, 3ऱ्या धावेची देखील कॉलिंग आहे आणि इथे
3 सक्सेसफुली धावा. सुपर्ब रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगल्या पद्धतीने. आणि या 3 धावेच्या मदतीने टोटल धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 66. 66 आणि 67 धाव्यांचं आता मात्र इथून आव्हान दिलं जाईल. जाऊयात नाणेफेकीच्या कक्षामध्ये. चला दोन्ही संघांचे करण्यात नाणेफेकीसाठी या. एका बाजूने आपण अल्बेट्रॉस 11 पाहतोय आणि दुसऱ्या बाजूने मार्वेलस फोनिक्स टीम पाहतोय. बोथ टीम कॅप्टन्स. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांचे कर्णधार आपण लवकरात लवकर यायचं नाणेफेकीसाठी. यानंतर होणारी मॅच दोन्ही संघांचे कॅप्टन बोथ टीम कॅप्टन्स प्लीज बी फास्ट. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघांचे कर्णधार एका बाजूला अल्बेट्रॉस 11 आणि दुसऱ्या बाजूला मार्वेलस फोनिक्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी यायचंय. मार्वेलस फिनिक्स संघाचे कॅप्टन इथपर्यंत पोहोचलेत. चला जाऊयात आपण मॅचच्या उत्तरार्धामध्ये जिथे 67 धाव्यांची गरज आहे. विशाल दीक्षित आपण कुठे आहात? नाणेफेकीसाठी यायचंय. पहिलाच बॉल पंचांचा इशारा नो. इथे सोने पे सुहागा नो प्लस चौकार. विशाल दीक्षित कॅप्टन विशाल दीक्षित आपण या लवकरात लवकर नाणेफेकीच्या कक्षामध्ये. आपला विपक्षी संघ इथपर्यंत पोहोचलाय. आपण वाट पाहतोय. येणारी पुढची मॅच आपण पाहणार आहोत. सो प्लीज बी फास्ट. पहिलाच बॉल नो होता आणि त्यावरती 5 धावा टोटल मिळाल्यात. नो प्लस चौकार. पुढचा बॉल यावेळेस पंचांचा इशारा. आणखी एक नो बॉल. पुन्हा एकदा नो चेंडू हाताळला गेला आणि तदनंतर धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळतीये. चला दोन्ही संघांचे कर्णधार पोहोचले तिथपर्यंत आपण नाणेफेकीचा कौल करूयात. विशालकडनं कॉलिंग. हेड्स इज द कॉल अँड इट्स हेड्स. Heads is the call and it is a tail. Marvelous Phoenix won the toss and they selected to ball first. Okay. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. धावा फळकावरती आपण 7 पाहतोय.
चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अनंतम बुल्सला आपण पाहतोय बॅटिंग करताना 67 धावा 67चं टार्गेट घेऊन मैदानामध्ये आहेत. पुढचा बॉल यावेळेस पंचांचा इशारा नो आणि त्यावरती मिळाला चौकार. टोटल 5 धावा. वरती पाहतोय यावेळेस पहा इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. सध्या जर बघितलं गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा चुका झाल्यात, गोलंदाजीमध्ये थोड्याशा चुका झाल्यात किंगफिशर 11 संघाकडनं आणि त्याचाच फायदा अनंतम बुल्सला होतोय. 67 धावांचं टार्गेट दिलं होतं. पहिला 3 बॉल वरती जर पाहिलं तर धावा 13 आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय, तितक्या चांगल्या पद्धतीने बॅटिंग चालू आहे. पण राहुलला थोडंसं सुधार करावा लागेल कारण की एक्स्ट्रा धावा अनेकदा महागड्या ठरतात. यावेळेस धावसंख्या फळकावरती 13. षटक क्रमांक पहिलंच प्रगतीपथावरची जे आपण पाहतोय पॉवर प्लेचं. बोलतो यार लेग स्टंप वरती हा चेंडू सोडून जातोय चेंडू लेग स्टंपला आणि त्यानंतर पंचांचा इशारा की इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल धाव मिळेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा फळकावरती आहेत. प्रथमतः बॅटिंग करताना जर बघितलं तर 66 धावा बनवल्या, 67 धावांचं आव्हान दिलं. तेच पार करताना आता हे दोन्ही बॅटर्स खूप चांगली बॅटिंग करतात. अनंतम बुल्स या टीम कडनं एका बाजूने पवन, दुसऱ्या बाजूने विराज. पुन्हा एकदा स्विचची तयारी केली. क्षेत्ररक्षक इथे युनिटी दाखवली. खूप चांगली झेल पाहायला मिळाली आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर विकेट क्रमांक पहिला फलंदाज होतोय बाद. बोलो तयार. पुढचा बॉल यावेळेस षटक समाप्त झालं आणि षटक समाप्तीनंतर जर बघितलं गेलं तर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय त्यामध्ये टोटल 15 या आकड्यावरती. एका विकेटच्या नुकसानवरती 15 धावा फळकावरती आहेत. आता 24 बॉल मध्ये 52 धावा बनवायच्या आहेत. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितलं गेलं तर एका विकेटच्या नुकसानवरती आपण पाहतोय 15 धावा. 19 धावा 19 धावा फळकावरती आहेत. म्हणजे अर्थात 48 धावा बनवायच्यात. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण दुसरं पाहतोय आणि गोलंदाजीवरती गोलंदाज करण. ओके करणने बॅटिंग केली होती ज्यावेळेस खेळपट्टीवरती बॅटिंग करण्यासाठी आलेले. नॉट आउट 47 धावा त्याने बनवलेला. पण यावेळेस गोलंदाजीवरती पहिलं षटक जर बघितलं गेलं तर थोडंसं महागडं गेलं. त्या अनुषंगाने आता मात्र करणला स्वतःला बाक करावं लागेल. स्वतःच्या संघाला इथून पुन्हा एकदा आतमध्ये आणायचं असेल तर विकेट टेकिंग गोलंदाजी करणच्या विपक्षात पहिलाच बॉल जयसे कोतायचा.
मैं तेरी आंखों में उदासी कभी दे चौकार आणि धावसंख्या फळकावरती 23, 23 आकड्यावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल निखिल आहेत पाठीमागे लॉंग ऑनला. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळेल. धावा फळकावरती आपण पाहतोय 24 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती पहिल्याच बॉलवरती करणच्या विपक्षात चौकार आला. यावेळेस व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावा खूप साऱ्या दिल्या गेल्यात. हवेमध्ये चेंडू आहे, रनआउटची संधी होती, सावरलं गेलं. दोन्ही खेळाडू मात्र सुखरूप पद्धतीने पोहोचलेत आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर एका धावेने धावसंख्या 26 आकड्यावरती एका विकेटच्या नुकसानवर. नेक्स्ट बॉल करण तयार लेग स्टंप वरती. पुन्हा एकदा टीम किंगफिशर 11 संघाने जे स्ट्रगल केल्या मैदानामध्ये ते अतिरिक्त धावेंवरती खूप सारं. यावेळेस आतमध्ये बॉल आला, टर्न झाला, टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली आणि तदनंतर डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. हे चेंडू चांगले आहेत, या लेंथवरती थोडंसं प्रिपेअर व्हावं लागेल किंवा या लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल. स्विचची तयारी, फुलर लेनचा चेंडू होता, पाठीमागे पॉइंटला प्रोटेक्ट केलं गेलाय आणि तदनंतर एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 28 आकड्यावरती आपण पाहतोय. ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती पहिलाच बॉल जर बघितला गेला तर चौकार, मग एक सिंगल, डॉट बॉल आणि आणखी एक सिंगल पाहायला मिळाली. पुढचा बॉल, पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल, जाऊन पोहोचतीये 29. बघा आपल्या मैदानाच्या अगदी फलंदाज जिथे बॅटिंग करतोय त्याच्या पाठीमागे जर बघितलं गेलं तर नाश्त्याच्या स्टॉल्स जे लागले गेलेत. जर कोणाला इच्छा असेल तर आपण तिथे एकदा व्हिजिट करू शकता. शिंदे मेजवानी. धावा फळकावरती जोडल्या गेल्या 30. आता 18 चेंडू आणि 37 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये 15च्या सरासरीने धावा 30 बनवल्या गेल्यात. आता 37 धावा बनवायच्या येणाऱ्या 3 षटकांमध्ये. जर बघितलं गेलं तर पारडं थोडंसं का होईना पण अनंतम बुल्स आता थोडंसं का होईना पण भारी वाटतं. जबरदस्त बॅटिंग चालू आहे. पार्टनरशिप मैदानामध्ये खूप चांगली. पहिला विकेटचा जर विचार केला तर अगदी लवकर परतला होता, पण तदनंतर जी पार्टनरशिप किंगफिशर 11च्या टीमच्या संघनायकाने केली होती त्याच प्रकारे आता इथे देखील पाहायला मिळालं. पण इथे विकेट क्रमांक दुसरा जिथे आपण चर्चा करत होतो पार्टनरशिपची आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती विकेट गमवावा लागलाय आणि विकेट क्रमांक दुसरा फलंदाज होतो इथून बाद. करताना पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे निखिल होते तिथे आणि तदनंतर नो बॉल. पंचांचा इशारा, इट्स नो बॉल आणि त्याच्यावरती एक सिंगल धाव. टोटल 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळेल. धावा फळकावरती आपण पाहतोय 32 आकड्यावरती 32. पहिल्याच बॉलवरती विकेट, तदनंतर चुकी घडली. यावेळेस 16 मध्ये टप्पा पडल्यानंतर रनआउटची संधी आहे. रनआउटची संधी, पंचांचा इशारा, फलंदाज होतोय बाद. विकेट क्रमांक 3. आता टीम अनंतम बुल्स स्ट्रगल करताना पाहायला मिळेल, कारण की पहिल्याच 2 षटकामध्ये चांगली पार्टनरशिप घडली, तदनंतर 2 विकेट अगदी स्वस्तात परतले गेले.
पंचांनी डिसिजन चेंज केलं गेलं कारण की हात लागला एक, तिथे धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल 34 धावा फळकावरती जोडला गेला. पहिल्याच बॉलवरती विकेट पाहायला मिळाला, तर नंतर सिंगलने धावा वाढवण्याचं काम केलं जात आहे. 34-34 या आकड्यावरती धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय. 33 धावांची अजून देखील गरज आहे. चेंडूचा खेळ बाकी राहतोय तो 15. पाठीमागे क्षेत्ररक्षक, चेंडूला अडवलं जाईल. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव. एका सिंगलच्या मदतीने 35 या आकड्यावरती धावसंख्या. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक सिंगलने देखील धावा वाढवण्याचा प्रयत्न केला. एखादा खराब चेंडूवरती जर अटॅक केला तरी पण 13-31 समीकरण जे आहे ते पोहोचू शकते. पण आता प्रत्येक षटकामागे किती धावा बनवायच्या, रिक्वायर्ड रन रेटचा विचार करावा लागेल आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग करायची आहे टीम अनंतम बुल्सला. त्यावेळेस पहा फटका चांगला होता, पण फलंदाजाला परतावा लागेल कारण की चेंडू जो आहे तो अगदी सीमारेषेच्या लाईन वरती जाऊन धडकला गेला आणि पंचांचा इशारा तिथून आलाय की यस बॅटर होतोय बाद. विकेट क्रमांक डाऊन होताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच आपल्याला 3रा. धावा बनवायच्या आहेत. 12 बॉल मध्ये 31, जवळजवळ सरासरी 15.5 15.30च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. पहिलाच बॉल, पंचांचा इशारा नो बॉल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळेल. 37-37 या आकड्यावरती धावा फळकावरती 30 धावा आणखी देखील बनवायच्या आहेत. पुढचा बॉल फेस करताना आणखी एक नो बॉल, पंचांचा इशारा आणि त्याच्यावरती एक सिंगल धाव म्हणजे टोटल 2 धावा मिळाल्या. म्हणजे पहिला चेंडू हाताळला नाहीये अजूनपर्यंत आणि 3 धावा एक्स्ट्रा दिल्या गेल्यात गोलंदाजाच्या माध्यमातून. बॉलिंग वरती आपण पाहतोय आशिषला. बॉल तयार. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. फटका तितकाच चांगला, पण क्षेत्ररक्षण देखील खूप चांगल्या पद्धतीने. एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने 40 या आकड्यावरती धावसंख्या. आता 27 बनवायच्या 11 बॉल मध्ये. आशिष तयार. नेक्स्ट बॉल. पाठीमागे पॉइंटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहेत आणि तदनंतर एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने 41-41. 10 चेंडू मध्ये आता बनवायच्या आहेत 26. नेक्स्ट बॉल. यावेळेस ड्राईव्ह केला गेलाय, झेल टिपली जाईल. विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय तो म्हणजे 4था फलंदाज बाद. बनवायच्यात आता. पुढचा बॉल. इथे स्विचिंगची तयारी.
बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. ज्या चौकाराची गरज होती तो चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या 45 या आकड्यावरती. आठ बॉल 22. इक्वेशन अगदी सोपं आहे. या 8 चेंडू मध्ये 22 धावा जर बनवल्या गेल्या तर टीम अनंतम बुल्स नाही तर किंगफिशर 11 या संघाचा विजय पाहायला मिळेल. पण याआधी चौकार पाहतोय. आणखी एक चांगला स्ट्रोक. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला आणि तदनंतर एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला चौकाराकरिता आणि चौकाराने 49 या आकड्यावरती धावसंख्या पाहतोय आपण. चांगली बॅटिंग राहुलच्या माध्यमातून. हा फुल टॉस चेंडू होता. पंचांचा इशारा. इट्स नो बॉल. पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू आहे आणि तदनंतर एक सिंगल धाव. नो +1 अशा 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. आता इथून हे 2 फलंदाज ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत जर शेवटपर्यंत टिकले तर मॅच जवळ घेऊन जाऊ शकतात हे ठाऊक आहे टीम अनंतम बुल्सला. म्हणूनच की काय थोडंसं त्यांचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम. सरळ चेंडू आमच्या खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा चौकार आणि चौकाराने धावसंख्या फळकावरती देखील वाढली आहे. 55 या आकड्यावरती धावा. नेक्स्ट बॉल. यावेळेस विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. फलंदाज होते आउट. बॉल काउंट आहे. ओके फाइन. 55 धावा फळकावरती आपण पाहतोय. 56 आहेत. 56 धावा. आता धावा बनवायच्या 11. बॉल हातामध्ये राहत आहे. चेंडूंचा खेळ बाकी राहतोय तो 5 आणि 5 चेंडू 11 अशी मॅच आता रंगतीये. गोलंदाज तयार. फुल टॉस चेंडू होता. तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट करता आलं नाही आणि तदनंतर एक सिंगल धाव पाहायला मिळेल. 4 बॉल मध्ये धावा बनवायच्या आता 10. परेशवरती खूप सारी जिम्मेदारी. आणखी एक चांगला फटका. आणखी एक चांगला स्ट्रोक. पण तिथे देखील सिंगलच पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं आता धाव संख्या फळकावरती 58 या आकड्यावरती आपण पाहतोय. अनंतम बुल्स आता जे पहिल्या षटकापासून एका चांगल्या परिस्थितीमध्ये होते ते थोडंसं का होईना पण बॅकफुटला आहेत. आणखी एक चांगला स्ट्रोक. पण एक सिंगलच जाव मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं 59 या आकड्यावरती धावसंख्या पाहतोय. 2 चेंडू 8 धाव्यांची गरज आहे. लगातार दोन्ही चेंडूंना पाठवावं लागेल सीमारेषा बाहेर चौकाराकरिता. 2 बॉल 2 चेंडू 8 धावा. हा चेंडू अडवला गेलाय एडीच्या माध्यमातून आणि तदनंतर एक सिंगल धावा. आता एका चेंडू मध्ये धावा बनवायच्या 7. अतिरिक्त धावा किंवा अतिरिक्त चेंडू या मॅच मध्ये पुन्हा एकदा इन करून देऊ शकतं ते म्हणजेच अनंतम बुल्सला. शेवटचा अंतिम चेंडू. रनआउट पाहायला मिळाला. फलंदाज होतोय बाद आणि आता मात्र इथून मॅचला विन होते ती म्हणजेच किंगफिशर 11